विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की सर्व जीवांना जगण्यासाठी, वाढण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्यात हवा, पाणी आणि अन्न यांचा समावेश होतो. अन्नाशिवाय कोणताही जीव जास्त काळ जगू शकत नाही. मी बिंदू आहे. चला तर मग धडा जाणून घेऊया. अन्न आणि त्याचे घटक, इयत्ता 8वी, जीवशास्त्राचा भाग 2. आपल्याला माहिती आहे की अन्न शरीराला आवश्यक साहित्य आणि ऊर्जा प्रदान करते. मागील भागात आपण यासारख्या पदार्थांमधील प्रमुख घटकांबद्दल जाणून घेतले आहे. कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रथिने. कर्बोदकांमध्ये आणि लिपिड्सची कार्ये अनुक्रमे तात्काळ आणि आरक्षित ऊर्जा संसाधनी म्हणून. प्रथिने संरचनात्मक आधार प्रदान करतात. बहुतेक एन्झाइम्स आणि हार्मोन्स देखील प्रथिने असतात आणि चयापचय नियंत्रित करत असतात. परिणाम. या प्रकरणाचा विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकता. अन्न, जीवनसत्वे आणि खनिजे यांच्या प्रमुख घटकांपैकी प्रत्येकाचे महत्त्व सांगा. आपल्या अन्नामध्ये रव आणि पाण्याचे महत्त्व सांगा. सामान्यतः ज्ञात अन्नपदार्थामध्ये उपस्थित असलेले प्रमुख घटक शोधण्यासाठी सोप्या चाचण्या करा. संतुलित आहाराचे महत्त्व जाणून घ्यावे. महत्त्वाचे शब्द: ऊर्जा, पोषक, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, प्रोव्हिटॅमिन, बीटा कॅरोटीन, रॉफेज, आहारातील फायबर, ओरल डिहायड्रेशन थेरपी. या संकल्पना नकाशातील विविध खाद्य गट आणि उदाहरणे पाहूया. अन्नाची सामान्य कार्ये. मानवासह प्रत्येक सजीवाला ऊर्जेची गरज असते. आणि ऊर्जा आपल्याला हालचाल करण्यास, वाढण्यास आणि पुनरुत्पादन करण्यास तयार करते. अन्न वाढीस प्रोत्साहन देणे, ऊर्जा पुरवते आणि शरीराच्या अवयवांच्या दुरुस्तीसाठी साहित्य सुसज्ज करते. अन्नाच्या कार्यावरील संकल्पना नकाशा येथे पाहूया. जीवनसत्वे आणि खनिजांचे कार्य आणि मुख्य स्रोत.
आरोग्य राखण्यासाठी जीवनसत्वे आणि खनिजे कमी प्रमाणात आवश्यक असतात. जीवनसत्वे ही कार्बनची आवश्यक संयुगे आहेत. अनेक सुप्रसिद्ध जीवनसत्वे आहेत. त्यातील काही विटॅमिन सी आणि विटॅमिन बी हे पाण्यात विरघळणारे असतात. इतरांना विटॅमिन ए आवडते. डी, के आणि ई फॅट विद्रव्य आहेत. आपल्याला बीटा कॅरोटीन आणि फॉलिक ॲसिड सारख्या विशिष्ट पदार्थांची देखील आवश्यकता असते. जे आपल्या शरीरात जीवनसत्वांमध्ये रूपांतरित होत असतात. अशा पदार्थांना आपण प्रोविटामिन असे म्हणतो. उदाहरणार्थ बीटा कॅरोटीन आपल्या शरीरात विटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे सर्व जीवनसत्वे आणि प्रोविटामिन्स आपल्या आरोग्यास प्रोत्साहन देत असतात. चला विविध जीवनसत्वे आणि त्यांची कार्ये, त्यांचे स्रोत पाहूया. आपल्या आहारातील खनिजे आपण आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम, जस्त आणि आयोडीन यांसह अनेक खनिजे असणे आवश्यक आहेत. यापैकी प्रत्येक खनिज आपल्या शरीराच्या कार्यामध्ये विविध भूमिका बजावत असतात. उदाहरणार्थ कॅल्शियम हाडे आणि दात तयार करण्यासाठी मदत करते. स्नायू, हृदय आणि नसा यांचे योग्य कार्य करण्यास मदत करते. वेदना आणि पेटके दूर करते. रक्त गोठण्यास मदत करते. दुग्धजन्य पदार्थ सोयाबीन, नाचणी, सूर्यफुलाच्या बिया आणि शेंगांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. लोह हे आणखीन एक महत्त्वाचे खनिज आहे. हा हिमोग्लोबिनचा एक घटक आहे. जो ऑक्सिजन वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावतो. यकृत, मांस, ऑयस्टर, ओटचे जाडे भरडे पीठ, शेंगदाणे, बीन्स, गहू, जंतू आणि हिरव्या भाज्यांमध्ये लोह असते. आयोडीन थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात मदत करते. हे गलगंड प्रतिबंधित करते. ते चरबी जाळण्यास मदत करते.
बीटा कॅरोटीन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. ऊर्जा उत्पादन नियंत्रित करते. आपल्या शरीरात केस, नखे, त्वचा आणि दात राखते. समुद्री खाद्यपदार्थ आणि भाज्या हे आयोडीनचे चांगले स्रोत आहेत. आपल्याला आहारातील झिंक कोलेस्ट्रॉलचे साठे कमी करण्यास मदत करेल. एन्झाईम आणि इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. कार्बोहायड्रेट्सच्या चयापचयाला समर्थन देते. प्रोस्टेट ग्रंथीचे योग्य कार्य सुलभ करते. अंडी, चीज, गोमांस, डुकराचे मांस, गव्हाचे जम, ब्रुअरचे ईस्ट, आणि भोपळ्याच्या बिया हे झिंकचे काही चांगले स्रोत आहेत. पोटॅशियम हे एक खनिज आहे जे आपल्या शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यास मदत करते. नसा आणि स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आपल्याला त्याची आवश्यकता असते. शेंगदाणे, केळी, हिरव्या सोयाबीन, मशरूम आणि संत्री हे पोटॅशियमचे काही चांगले स्रोत आहेत. कार्ये आणि रोगेजचे मुख्य स्रोत. रोगेज फूड हे असे पदार्थ असतात ज्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ते वेगवेगळ्या स्वरूपात येतात. आहारातील फायबर समृद्ध असलेले पदार्थ म्हणजे फळे, भाज्या आणि हिरव्या भाज्या. हे जीवनसत्वे खनिजे आणि इतर उपयुक्त पदार्थांचे चांगले स्रोत देखील आहेत. होल ग्रेन देखील रोगेज देतात. जवळजवळ सर्व भाज्या रोगेजचे उत्कृष्ट स्रोत आहेत. आहारातील फायबर महत्त्वाचे आहे कारण ते अन्नाला मात्रा प्रदान करत असतात आणि अन्ननलिकामध्ये सामग्रीची सहज हालचाल सुलभ करते. पचन मार्गाच्या भिंतींच्या लहरीसारख्या स्नायूंच्या हालचालीमुळे पदार्थांची हालचाल होते आणि जेव्हा सामग्रीमध्ये कमी प्रमाणात असते तेव्हा मोठ्या आतड्यांमधील पदार्थांची हालचाल आणि आतड्यांची हालचाल कठीण होते. कारण ते न बसलेल्या अन्नातून जास्त पाणी शोषले जातात.
त्यामुळे साहित्य तुलनेने कोरडे आणि कठीण होते. त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. लोक सहसा म्हणतात की त्यांना बद्धकोष्ठताची समस्या आहे. हे टाळण्यासाठी आतड्यांसंबंधीचे सामग्रीचे प्रमाण वाढवणे महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात रफ वाढवून आपण हे साध्य करू शकतो. आहारातील तंतूंचा इतिहास. डॉक्टर डेनिस बुरकिड यांच्यामुळे 1970 मध्ये फायबर या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले. आफ्रिकेतील आहारातील सामग्रीवरील अभ्यासाद्वारे आहारातील फायबर काही रोगांना प्रतिबंधित करू शकतो अशी गृहीतक त्यांनी मांडली आहे. यांनी शोधून काढले की आफ्रिकन लोकांना पाश्चात्य संस्कृतीमध्ये सामान्य असलेल्या काही रोगांचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, पित्ताशयाचे खडे, आतड्यांसंबंधीच्या समस्या, कोलन कर्करोग इत्यादी आफ्रिकन संस्कृतीमध्ये दुर्मिळ होते. त्यांनी आहारातील फायबरचे जास्त सेवन आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट्सचे कमी सेवन असे कारण दिले. 1890 नंतर संपूर्ण धान्याच्या पिठातील फायबर काढून टाकणारे नवीन मिलिंग तंत्र लागू केल्यामुळे पश्चिमेकडे अशा रोगांचा उदय झाल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉक्टर डेनिस बुरकिट यांना फायबर मॅन असे टोपण नाव देण्यात आले.